कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. वाचनाला सुरुवात करण्याआधी प्रभू श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. श्री राधा गोविंदांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. श्रीला प्रभुपादांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. नामनिष्ठ दास प्रभूजींना वंदन करूया आणि माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या वाचनाची सुरुवात करूया. हे श्री राधा गोविंद टेम्पल मंगळुरू यांच्या चैतन्य शिक्षामृत या पुस्तकाच्या मराठीमधील वाचनामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर काल आपण भगवंतांशी असणारा प्रत्येक जीवित व्यक्तीचा, जीवित आत्म्याचा, प्रत्येक आत्म्याचा संबंध आणि मग त्याच्यानंतर भगवत 29व्या अध्यायामध्ये विशुद्ध कृष्ण प्रेम कशा प्रकारे असायला हवं आणि मग त्याच्या सुद्धा आधी आपण चैतन्य महाप्रभू रामानंद रायांना आणि रामानंद राय यांची भेट आपण वाचली आणि मग चैतन्य महाप्रभूंनी रामानंद रायांना दिलेला संदेश आणि मग त्याच्यानंतर भगवंतांशी संबंध कशा प्रकारे असायला हवा आणि मग विशुद्ध भगवंत प्रेम कशा प्रकारे असायला हवं याबद्दल आपण विस्तारित माहिती वाचली. आणि आज आपण आपल्या 30व्या अध्यायाच्या वाचनाला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे राधाकृष्णांच्या दिव्य लीला. तर मी सुरुवात करते. स्क्रीन विजिबल आहे ना सगळ्यांना? स्क्रीन दिसते ना? दिसते. ओके. आणि कोणाला वाचायची इच्छा असल्यास मग तुम्ही नंतर सांगू शकता. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. साधारण धार्मिक कृत्य करण्यामध्ये आणि भक्ती करण्यामध्ये मोठा भेद आहे. धार्मिक कर्मकांडे करून धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची परमेश्वराच्या अस्तित्वात विलीन होऊन प्राप्ती होऊ शकेल. परंतु दिव्य भक्तियुक्त सेवेने प्राप्त होणारे फळ अशा क्षणभंगूर लाभांपासून पूर्णतया भिन्न आहे. भगवत भक्ती ही नवनवायमान आहे आणि तिच्यापासून मिळणारा दिव्यानंद हा अधिक वाढतच जातो. अशा रीतीने भक्तीपासून मिळणारे फळ आणि धार्मिक कर्मकांडापासून मिळणारे फळ यामध्ये फार मोठा भेद आहे. भौतिक जगताची अधीक्षक असणारी महान आध्यात्मिक शक्ती, जिला जडाधिष्ठात्री किंवा महामाया असे म्हणतात, भौतिक व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक देवता तसेच भगवंतांच्या बहिरंगा शक्तीची निर्मिती ही भगवंतांच्या ऐश्वर्याची विकृत प्रतिबिंबे आहे. वास्तविकपणे देवदेवता या भगवंतांचे आज्ञाधारक सेवक आहेत आणि भौतिक सृष्टीचे व्यवस्थापन करण्यात त्या सहाय्य करतात. ब्रह्मसंहितेमध्ये म्हटले आहे की महाशक्तिशाली दुर्गा देवीचे कार्य म्हणजे भगवंतांच्या कार्यांची छायाच आहे. भगवंतांच्या नेत्राप्रमाणे सूर्य कार्य करतो, तर भगवंतांच्या प्रतिबिंबित प्रकाशाप्रमाणे ब्रह्मदेव कार्य करतात. अशा रीतीने सर्व देवदेवता तसेच बहिरंगा शक्ती, दुर्गा देवी आणि इतर सर्व विभागांचे व्यवस्थापक हे भौतिक जगामध्ये भगवंतांचे सेवक आहेत. आध्यात्मिक जगतामध्ये श्रेष्ठ अशी दुसरी एक अंतरंगा शक्ती आहे, जी योगमायेच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. योगमाया ही भगवंतांची अंतरंगा शक्ती आहे. ती सुद्धा भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते, परंतु तिचे कार्य आध्यात्मिक जगतामध्ये असते. जेव्हा महामायेच्या ऐवजी योगमायेचे मार्गदर्शन जीव स्वीकारतो, तेव्हा तो श्रीकृष्णांचा हळूहळू भक्त होतो. तरीही ज्यांना भौतिक ऐश्वर्याची आणि भौतिक सुखाची अभिलाषा आहे, ते महामायेच्या किंवा शंकरादी भौतिक देवदेवतांच्या मार्गदर्शनाखाली राहतात. श्रीमद भागवतात सांगितले आहे की श्रीकृष्ण आपले पती असावेत अशी व्रजगोपींना इच्छा झाली, तेव्हा त्यांनी इच्छापूर्ती एक मिनिट, मला काहीतरी कनेक्शन होत. ओके. योगमायेची आध्यात्मिक शक्तीची प्रार्थना केली.
सप्तशक्तीमध्ये असे आढळले की सूरज सुरथ राजा आणि समाधी नामक एका व्यापाऱ्याने भौतिक ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी महामायेची पूजा केली. या प्रकारे योगमाया आणि महामाया या एकाच आहेत असे एखाद्या व्यक्तीने चुकीने समजू नये. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या पवित्र नावामध्ये मुळीच भेद नाही. भगवंतांना बहुविध नावे आहेत आणि त्या नावामागे भिन्न हेतू व अर्थ आहेत. उदाहरणार्थ, भगवंत हे परमात्मा, परब्रह्म, सृष्टीकर्ता नारायण, रुक्मिणी रमण, गोपीनाथ, श्रीकृष्ण या नावांनी जाणले जातात. अशा प्रकारे भगवंतांना विविध नावे असून ती विविध प्रकारच्या कार्यांचा निर्देश करतात. सृष्टीकर्ता म्हणून भगवंतांचे रूप हे नारायण रूपापेक्षा वेगळे आहे. सृष्टीकर्ता अशी जी नावे आहेत ती भौतिकवादी लोकांनी दिलेली आहेत. भगवंतांना सृष्टीकर्ता या रूपामध्ये जाणून भगवंतांचे तत्व किंवा सार कळू शकत नाही. कारण या भौतिक सृष्टीचे सृजन करणे हे भगवंतांच्या बहिरंगा शक्तीचे कार्य आहे. अशा रीतीने परमेश्वरासाठीची सृष्टीकर्ता ही संकल्पना केवळ एक ब्रह्मात्कारी रूप आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण परब्रह्म असे म्हणतो तेव्हा आपल्याला भगवंतांच्या षडेश्वर्यांचे मुळीच ज्ञान होऊ शकत नाही. निर्विशेष ब्रह्म साक्षात्कारामध्ये षडेश्वर्यांची पूर्ण अनुभूती होऊ शकत नाही. त्यामुळे ब्रह्म साक्षात्कार हा भगवंतांचा परिपूर्ण साक्षात्कार नाही. त्याचप्रमाणे परमात्म्याची अनुभूती देखील भगवंतांची परिपूर्ण अनुभूती नाही. कारण त्यांचे सर्वव्यापी परमात्मा रूप म्हणजे त्यांच्या ऐश्वर्याचे केवळ आंशिक प्रतिनिधित्व आहे. वैकुंठामध्ये भगवान श्री नारायणांच्या भक्तांना होणाऱ्या दिव्य रसाची अनुभूती सुद्धा अपूर्ण आहे. कारण ती काही श्रीकृष्णांशी गोलोक वृंदावनामध्ये असलेल्या संबंधांची अद्भुत अनुभूती नव्हे. कृष्ण भक्त हे नारायणांच्या भक्तीपासून आनंदाचे आस्वादन करू शकत नाही. कारण कृष्ण भक्ती इतकी आकर्षक आहे की कृष्ण भक्त हे अन्य कोणत्याही रूपाची उपासना करण्याची इच्छा करीत नाहीत. म्हणून श्रीकृष्णांना रुक्मिणीपती म्हणून पाहणे व्रजगोपिकांना आवडत नाही. तसेच श्रीकृष्णांना रुक्मिणी रमण या नावानेही त्या संबोधत नाहीत. वृंदावनामध्ये श्रीकृष्णांना राधाकृष्ण म्हणून संबोधले जाते. सामान्य दृष्टीने रुक्मिणीपती श्रीकृष्ण व राधाराणींचे श्रीकृष्ण एकच स्तरावर असले तरी आध्यात्मिक जगतामध्ये ही नावे श्रीकृष्णांच्या दिव्य व्यक्तित्वाच्या विविध रूपांचे दर्शन करतात. जर रुक्मिणी रमण, राधा रमण, नारायण किंवा भगवंतांच्या अन्य कोणत्याही रूपाचे नाव एकच आहे असे मानले तर निरनिराळ्या रसांचे संमिश्रण करण्याची चूक आपण करीत आहे. अशा चुकीलाच रसाभास असे म्हणतात. निष्णात भक्त अशा संमिश्रणाचा स्वीकार करीत नाही. कारण अशा प्रकारची संमिश्रणे ही विशुद्ध भक्तीच्या सिद्धांताचा विरुद्ध आहेत. भगवान श्रीकृष्ण हे मूर्तिमंत सौंदर्य आणि सर्वोत्कृष्ट आहेत. तरी व्रजगोपिकांसमवेत असताना तेव्हा त्यांना गोपीजन वल्लभ असे म्हणतात. भगवंतांच्या सौंदर्य अमृताचे जितके आस्वादन गोपिका करतात तितके भक्त करू शकत नाहीत. या गोष्टीला प्रमाणित करताना श्रीमद भागवतात 10व्या स्कंदात 33व्या अध्यायात 7व्या श्लोकात म्हटले आहे की देवकी पुत्र श्रीकृष्ण म्हणजे सर्वोत्कृष्टता आणि सौंदर्याची परमावधी. परंतु गोपिकांनी आवृत्त असताना ते सोन्याच्या दैवी कलाकुसरीमध्ये बसविलेल्या एका मरकत मण्याप्रमाणे दिसतात. भगवंतांशी माधुर्य भावामुळे मध्ये असणारा संबंध म्हणजे सर्वोच्च अनुभूती आहे असे जरी श्री चैतन्य महाप्रभूंनी मान्य केले तरी रामानंद रायांना आणखी पुढे निवेदन करण्याची त्यांनी विनंती केली. ही विनंती ऐकल्यावर रामानंद राय म्हणाले की श्रीकृष्णांना जाणण्याच्या प्रयत्नात गोपींच्याही पलीकडे जाण्यास प्रथमच आपल्याला कोणी सांगत आहे. रामानंद राय पुढे म्हणतात, व्रजगोपी आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये निश्चितच दिव्य आंतरिक संबंध होते. त्यांच्यामधील प्रेमसंबंधांच्या वर्णनाचे मी मोठ्या आनंदाने आस्वादन करीत आहे.
तुमच्या मुखातून जणू अमृताची सरिताच वाहत आहे. रामानंद राय पुढे वर्णन करतात, श्रीकृष्ण जेव्हा गोपींसमवेत नृत्य करीत होते, तेव्हा त्यांना वाटले की मी राधा राणीकडे विशेष असे लक्ष दिले नाही. इतर गोपी असताना राधा राणीवर विशेष असे प्रेम करता येत नव्हते. म्हणून श्रीकृष्णांनी तिला रासनृत्याच्या प्रांगणातून पळवले आणि तिच्यावर विशेष प्रेम केले. या गोष्टींचे वर्णन ऐकल्यानंतर रामानंद राय म्हणाले, आता आपण श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या प्रेमसंबंधांचे आस्वादन करू. या प्रेमसंबंधांची भौतिक जगतामध्ये तुलनाच नाही. अशा रीतीने रामानंद राय पुढे वर्णन करू लागतात. एकदा एका रासनृत्याच्या वेळी राधाराणीने आकस्मितपणे नृत्या नृत्य प्रांगणाचा त्याग केला. जणू काही तिच्याकडे विशेष असे ध्यान न दिल्यामुळे क्रोधित होऊन ती रासस्थळी सोडली असावी. रासनृत्याचा उद्देश साधण्यासाठी श्रीकृष्णांना राधाराणीला पाहावयाची इच्छा झाली होती. परंतु त्या ठिकाणी राधाराणी नसल्यामुळे ते अत्यंत दुःखी झाले आणि तिच्या शोधार्थ बाहेर पडले. गीत गोविंद मध्ये एक श्लोक आढळतो. त्यामध्ये म्हटले आहे की कंसाचे शत्रू श्रीकृष्णांनाही स्त्रियांशी प्रेमसंबंध राखण्याची इच्छा होती. म्हणून अन्य व्रजगोपिकांच्या सहवासाचा त्याग करून ते राधाराणीला घेऊन गेले. राधाराणीच्या अनुपस्थितीमुळे श्रीकृष्ण अत्यंत दुःखी कष्टी होतात आणि यमुनेच्या तीरावर तिचा शोध करू लागतात. तिचा शोध करण्यामध्ये अपयशी झाल्यामुळे ते वृंदावनातील वनांमध्ये प्रवेश करून विलाप करू लागतात. रामानंद राय सांगतात की जेव्हा गीत गोविंद मधील 3.1 आणि 2 या 2 श्लोकांची चर्चा एखादा करू लागतो, तेव्हा तो श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या प्रेमसंबंधांचे अमृतरूपी आस्वादन करू शकतो. आणि या रासलीला हा अध्याय अतिशय विस्तारितपणे आपण श्रीकृष्ण या पुस्तकात त्याचं वाचन केलं आहे. जिथं गोपिकांच्या प्रत्येक भावाचं वर्णन, राधाराणीच्या मनस्थितीचं वर्णन आणि भगवंतांचं दिव्य लीला याबद्दल आपण विस्तारित वाचन रासलीला या अध्यायामध्ये श्रीकृष्ण या पुस्तकातून केलेलं आहे. श्रीकृष्णांसमवेत नृत्य करण्यासाठी जरी अनेक गोपी आल्या तरी श्रीकृष्णांना विशेष करून राधाराणीशीच नृत्य करावयाची इच्छा होती. रासलीलेच्या वेळी श्रीकृष्णांनी स्वतःला प्रत्येकी 2 गोपींमध्ये विस्तारित केले, परंतु ते स्वतः विशेष रूपाने श्रीमती राधाराणी सहित उपस्थित होते. तथापि राधाराणीला मात्र श्रीकृष्णांचे वर्तन रुचले नाही. या संदर्भात उज्ज्वल नीलमणी मध्ये वर्णन करण्यात आले आहे. प्रेमसंबंधाचा मार्ग हा सर्पाच्या हालचालीप्रमाणे असतो. प्रेमी युगलांमध्ये 2 प्रकारच्या मानसिक अवस्था आहेत, निर्हेतुक आणि सहेतुक. अशा प्रकारे रासलीलेवेळी विशेष असे लक्ष न मिळाल्यामुळे राधाराणीने जेव्हा क्रोधाने नृत्याचे प्रांगण सोडले, तेव्हा तिची अनुपस्थिती पाहून श्रीकृष्ण अत्यंत दुःखी झाले. राधाराणीच्या उपस्थितीमुळे रासलीलेची पूर्णता झालेली होती आणि तिच्या अनुपस्थितीमुळे श्रीकृष्णांना रासनृत्य खंडित झाल्यासारखे वाटत होते. म्हणून त्यांनी रासस्थळी सोडली आणि तिचा शोध करू लागले. शेवटी अनेक ठिकाणी फिरूनही जेव्हा त्यांना राधाराणी सापडली नाही, तेव्हा ते अत्यंत निराश झाले. यावरून कळून येते की सर्व गोपींच्या सहवासातही श्रीकृष्णांना आपल्या हृदयी शक्तीचा उपभोग घेता आला नाही, परंतु राधाराणीच्या उपस्थितीत मात्र ते संतुष्ट होते. राधाराणी आणि श्रीकृष्ण यांच्यातील दिव्य प्रेमाचे रामानंद रायांनी जेव्हा वर्णन केले, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू मान्य करतात, श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्यामधील दिव्य प्रेमसंबंध जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो आणि तुम्ही केलेले इतके सुंदर वर्णन ऐकून मी आता संतुष्ट झालो आहे. तुमच्या वर्णनावरून माझ्या लक्षात आले की श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या प्रेमाची ही सर्वोच्च अवस्था आहे. तरीही श्री चैतन्य महाप्रभूंनी रामानंद रायांना पुढे अधिक वर्णन करण्याची विनंती केली. श्रीकृष्ण आणि राधाराणी यांची दिव्य रूपलक्षणे कोणती आहेत? त्यांच्या भावनांच्या आदानप्रदानाचे स्वरूप काय आहे? त्यांच्यामधील प्रेम काय आहे?
कृपा करून जर तुम्ही मला या सर्व गोष्टींचे वर्णन करून सांगितलेत, तर मी तुमचा फार ऋणी होईल. तुमच्या वाचून अन्य कोणीही अशा गोष्टींचे वर्णन करू शकत नाही. एकच मिनिट हां. अत्यंत नम्रतापूर्वक रामानंद राय म्हणाले, "मी काहीच जाणत नाही. तुम्ही मला जे काही सांगण्यास प्रेरित करीत आहात, तेच केवळ मी सांगत आहे. मला माहीत आहे की तुम्ही साक्षात श्रीकृष्णच आहात. तरीही श्रीकृष्णांविषयी माझ्याकडून श्रवण करण्यात तुम्ही आनंद प्राप्त करीत आहात. म्हणून माझ्या सदोष वर्णनासाठी मला क्षमा करा. तुम्ही मला बोलण्यासाठी जी काही उत्तेजना देत आहात, तेच केवळ बोलण्याचा प्रयत्न मी करीत आहे." यावर विरोध दर्शवित महाप्रभू उत्तरले, "मी एक मायावादी संन्यासी आहे. भक्तीच्या दिव्य स्वरूपाचे मला मुळीच ज्ञान नाही. सार्वभौम भट्टाचार्यांच्या कृपेमुळे माझे मन निर्मळ झाले आहे. आता मी कृष्ण भक्तीचे स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करीत आहे. श्रीकृष्णांना जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला भेटावे असे भट्टाचार्यांनी मला सांगितले. खरे तर त्यांनी मला सांगितले की रामानंद राय हेच एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना कृष्ण प्रेमाविषयी काहीतरी ज्ञान आहे. म्हणून सार्वभौम भट्टाचार्यांच्या सांगण्यानुसार मी तुमच्याकडे आलो आहे. म्हणून राधाराणी आणि श्रीकृष्ण यांच्यामधील सर्व गुह्य संबंधांचे वर्णन करण्यास तुम्ही संकोच करू नका. अशा रीतीने श्री चैतन्य महाप्रभूंनी वस्तुतः रामानंद रायांसमोर गौण स्थान धारण केले. या गोष्टीला फार महत्व आहे. श्रीकृष्णांचे दिव्य स्वरूप जाणून घेण्याची इच्छा जर कोणाला प्रामाणिक इच्छा असेल, तर त्याने अशा मनुष्याकडे गेले पाहिजे जो कृष्ण भावनेने संपन्न आणि समृद्ध आहे. आपला भौतिक जन्म, ऐश्वर्य, शिक्षण आणि सौंदर्य यांचा अभिमान बाळगू नये आणि कृष्ण भावनेत प्रगती केलेल्या अभ्यासकाचे मन अशा गोष्टींनी युक्त होऊन जिंकण्याचा प्रयत्न करू नये. अशा रीतीने कृष्ण भावना भावित व्यक्तीला आपण आपल्या बाजूने अनुकूल करून घेऊन असा विचार करून कृष्ण भावना भावित व्यक्तीकडे जो जातो, तो या विज्ञानाच्या बाबतीत गोंधळून जातो. कृष्ण भावनाभावित व्यक्तीकडे पूर्ण नम्रतेने जाऊन योग्य असे प्रश्न विचारणे आवश्यक आहे. उलटपक्षी कृष्ण भावनाभावित व्यक्तीला आव्हान दिले तर अशी व्यक्ती काहीही सेवा करू शकणार नाही. आव्हान देणाऱ्या आणि अहंकारी मनुष्याला कृष्ण भावनाभावित व्यक्तीकडून काहीच प्राप्त होणार नाही. उलट तो भौतिक भावनेमध्येच अडून राहील. श्री चैतन्य महाप्रभू जरी उच्च ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेले आणि संन्यासी असले तरी आपल्या आचरणावरून त्यांनी दाखवून दिले की रामानंद राय हे जरी गृहस्थ आणि ब्राह्मणाहून निम्न कुळात जन्मलेले असले तरी एखादा प्रगत आणि उन्नत असा श्रेष्ठ मनुष्य सुद्धा रामानंद रायांकडून उपदेश घेण्यास मुळीच संकोच करत नाही. अशा रीतीने श्री चैतन्य महाप्रभूंनी स्पष्टपणे दर्शवले की आपले आध्यात्मिक गुरु हे ब्राह्मण किंवा क्षत्रिय कुळामधले जन्मलेले आहेत की नाही, ते संन्यासी व ब्रह्मचारी आहेत की नाही, याविषयी एखादा प्रामाणिक विद्यार्थी चिंता करीत नाही. जो कोणी कृष्ण तत्वाविषयी शिकवू शकतो, त्याचा गुरु म्हणून स्वीकार केला पाहिजे. हरे कृष्णा. तर अशा प्रकारे आपण आपला 30वा अध्याय राधाकृष्णांच्या दिव्य लीला पुन्हा एकदा पाहिल्या. कारण आपण इथे या अध्यायात वाचल्या आणि आधी सुद्धा आपण रासलीला या अध्यायात वाचल्याप्रमाणे या भगवंतांच्या ज्या लीला आहेत त्या फक्त आणि फक्त एखाद्या कृष्ण भावना भावित व्यक्तीकडूनच, जो कृष्ण प्रेमामध्ये बुडलेला आहे अशा व्यक्तीकडूनच ऐकणं कधीही उचित असतं. आणि अ, जो भौतिक बंधनामध्ये गुंतलेला आहे आणि ज्याने वेदांचा अभ्यास किंवा भगवद्गीतेचा किंवा जो कृष्ण भक्तच नाही, परंतु जो फक्त भौतिक साधनांच्या आहारी जाऊन फक्त भगवंतांच्या लीला म्हणजे डायरेक्ट जो भागवतमचा 10वा स्कंद वाचायला सुरुवात करतो, ती अतिशय चुकीची गोष्ट आहे. किंवा जो कृष्ण भावनेत नाही, जी व्यक्ती कृष्ण भावनेत नाही, कृष्ण प्रेमामध्ये बुडलेली नाही, अशा कृष्ण भावनारहित व्यक्तीकडून
भगवंताच्या लीला ऐकणे ते सुद्धा चुकीचं आहे. आणि म्हणून इथे रामानंद रायांनी पुन्हा एकदा म्हटलं, की भगवान चैतन्य महाप्रभूंना, की तुम्ही इथं भगवंत आहात. पण चैतन्य महाप्रभूंनी ते मान्य केलं नाही आणि ते म्हणाले, की तुमच्यासारख्या महान भक्ताकडून भगवंतांच्या लीला ऐकण्यासाठी मी तुमची निवड केली आहे आणि तुम्ही इतके महान भक्त आहात भगवंताचे, म्हणूनच मला तुमच्याकडूनच भगवंतांच्या लीला पुन्हा एकदा ऐकायच्या आहेत. मग अशा प्रकारे आपण भगवंतांच्या रासलीला, राधाकृष्णांच्या दिव्य लीला हा अध्याय इथे पुन्हा एकदा रामानंद राय आणि श्री चैतन्य महाप्रभू यांच्या चर्चेमधून वाचला. तर आता आपण पुढच्या अध्यायाचं वाचन करूया. अध्याय 31 ज्याचं नाव आहे परमसंसिद्धी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. वाचू का मी? हो चालेल, वाचा ना माताजी. ओके. हरे कृष्ण सगळ्यांना. अध्याय 31 परमसंसिद्धी. हरे कृष्ण. परमसंसिद्धी ऐकू येतोय का आवाज माताजी? हो हो, ऐकू येतोय. व्यवस्थित आहे ना? ठीक. हो हो. स्थिती कोणतीही असली तरी कृष्ण भावनेच्या विज्ञानामध्ये एखादा पूर्णपणे पारंगत असेल तर तो प्रमाणित आध्यात्मिक गुरु आचार्य होऊ शकतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ज्याला कृष्ण तत्वाचे अर्थात कृष्ण भावनेचे पूर्ण ज्ञान आहे, पुरेसे ज्ञान आहे, तो प्रमाणित आध्यात्मिक गुरु होऊ शकतो. समाजातील विशिष्ट स्थितीवर किंवा जन्मावर गुरुची स्थिती अवलंबून नसते. हा श्री चैतन्य महाप्रभूंचा निष्कर्ष आहे आणि तो वेदसम्मत आहे. या निष्कर्षाच्या बळावरच श्री चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेण्यापूर्वी ते विश्वंभर म्हणून जाणले जात होते. ईश्वरपुरी नामक संन्याशांचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला होता. त्याचप्रमाणे नित्यानंद प्रभू आणि श्री अद्वैत आचार्य यांनी सुद्धा माधवेंद्रपुरी नामक संन्याशाचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला. हे माधवेंद्रपुरी लक्ष्मीपती तीर्थ म्हणूनही जाणले जातात. त्याचप्रमाणे श्री श्यामानंद हे ब्राह्मण कुली नसले तरी त्यांचा आपले आध्यात्मिक गुरु म्हणून श्री रसिकानंद नामक महान आचार्यांनी स्वीकार केला. गंगा नारायण चक्रवर्तींनीही नरोत्तम दास ठाकूर यांचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला. प्राचीन काळी एक धर्म नामक शिकारी होता. जो बऱ्याच लोकांचा आध्यात्मिक गुरु होता. महाभारत आणि श्रीमद भागवतात 7.11.32 स्पष्टपणे म्हटले आहे की एखादा जरी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा क्षुद्र असला तरी त्याचा स्वीकार हा त्याच्या जन्मावरून नव्हे तर व्यक्तिगत योग्यतेवरून करावा. मनुष्याची स्थिती जन्मावरून नव्हे तर त्याच्या वैयक्तिक गुणावरून जाणली पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्याचा जन्म ब्राह्मण कुळामध्ये झाला असेल परंतु त्याच्यामध्ये जर शूद्राचे गुण असतील तर त्याला क्षुद्रच म्हटलं पाहिजे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा जन्म जर शूद्र कुळामध्ये झाला असेल परंतु जर गुण ब्राह्मणाचे असतील तर त्याला ब्राह्मणच म्हटलं पाहिजे. सर्व शास्त्रे तसेच सर्व महर्षी व प्रमाणित व्यक्तींच्या मतानुसार सिद्ध होते की प्रमाणित आध्यात्मिक गुरु हा ब्राह्मण कुळातीलच असावा असे नाही. त्याच्याकडे केवळ एकमेव पात्रता असावी आणि ती म्हणजे त्याने कृष्ण तत्वामध्ये अर्थात कृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असावे. केवळ याच पात्रतेमुळे तो आध्यात्मिक गुरु होण्यास पात्र होतो. रामानंद रायांशी झालेल्या संवादामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंचा हाच निष्कर्ष आहे. हरिभक्ती विलासमध्ये एक विधान आढळते की जर एका आध्यात्मिक गुरुचा जन्म ब्राह्मण कुळामध्ये झालेला असेल आणि तितकीच योग्यता असणाऱ्या दुसऱ्या एका आध्यात्मिक गुरुचा जन्म शूद्र कुळामध्ये झालेला असेल तर ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेल्या आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केला पाहिजे. हे विधान म्हणजे एक सामाजिक तडजोड आहे, परंतु याचा आध्यात्मिक ज्ञानाशी मुळीच संबंध नाही. जे लोक आध्यात्मिक दर्जापेक्षा सामाजिक दर्जाला अधिक महत्व देतात त्याच लोकांच्या बाबतीत हे विधान लागू पडते. आध्यात्मिक दृष्ट्या प्रमाणित लोकांसाठी हे विधान नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी उपदेश दिला आहे की एखाद्याची सामाजिक स्थिती कोणतीही असली तरी तो जर कृष्ण तत्वात पारंगत असेल तर त्याचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला पाहिजे आणि प्रामाणिक व्यक्ती या उपदेशांचा स्वीकार करेल. पद्मपुराणात अशी अनेक विधाने आढळतात ज्या ठिकाणी म्हटले आहे की आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत प्रगत भगवत भक्त हा नेहमी उत्तम अधिकारी असतो आणि म्हणून तो आध्यात्मिक गुरुही असतो. परंतु ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला आणि अत्यंत प्रगती केलेला मनुष्य जर भगवत भक्त नसेल तर तो आध्यात्मिक गुरु असू शकत नाही. ब्राह्मण कुळात जन्मलेला मनुष्य सर्व प्रकारच्या वेदोक्त कर्मकांडांमध्ये अत्यंत पारंगत असेल
परंतु तो जर विशुद्ध भक्त नसेल तर तो आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही. प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या पात्रतेविषयी सर्व शास्त्रांमध्ये म्हटले आहे की एका प्रमाणित आध्यात्मिक गुरुने कृष्ण विज्ञानामध्ये निष्णात असले पाहिजे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी रामानंद रायांना विनंती केली की श्री चैतन्य महाप्रभूंची संन्यासी या नात्याने असणारी स्थिती विचारात न घेता कोणताही संकोच न करता रामानंद रायांनी त्यांना शिकवणे चालूच ठेवावे. अशा रीतीने चैतन्य महाप्रभूंनी रामानंद रायांना राधाराणी आणि श्रीकृष्ण यांच्या लीलांविषयी अधिक बोलण्याचा आग्रह केला. तेव्हा रामानंद रायांनी नम्रतापूर्वक निवेदन केले, राधाराणी आणि श्रीकृष्ण यांच्या लीलांविषयी तुम्ही मला बोलण्यास सांगत आहात, म्हणून मी तुमची आज्ञा पाळेन. तुमच्या इच्छेनुसार मी बोलेन. अशा रीतीने श्री चैतन्य महाप्रभूंसमोर रामानंद राय स्वतःला कळसूत्री बाहुली म्हणवितात आणि महाप्रभूंना सूत्रधार असे संबोधतात. त्यांना महाप्रभूंच्या इच्छेनुसार केवळ नृत्य करावयाची इच्छा होती. ते स्वतःच्या जिभेची तुलना वीणेशी करतात आणि महाप्रभूंना म्हणतात, तुम्ही वीणा वादक आहात. अशा प्रकारे महाप्रभू वीणावादन करणारे होते आणि रामानंद राय बोलणार होते. रामानंद राय पुढे वर्णन करू लागतात, श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. तेच सर्व अवतारांचे उगमस्थान आहेत आणि सर्व कारणांचे कारण आहेत. वैकुंठ लोक असंख्य आहेत, तसेच अनंत अवतार व भगवंतांची असंख्य विस्तारित रूपे आहेत आणि अनंत कोटी ब्रह्मांडेही आहेत. या सर्व प्रकटीकरणाचे एकमेव उगमस्थान श्रीकृष्ण आहे. त्यांचे दिव्य शरीर सच्चिदानंद आहे आणि ते गजेंद्र नंदन व गोलोकवासी म्हणून जाणले जातात. ते सर्व ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य, यश, श्री आणि सौंदर्य या 6 ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत. ब्रह्मसंहितेमध्ये 5.1 म्हटले आहे की श्रीकृष्ण हेच साक्षात परमेश्वर आहे आणि त्यांचे दिव्य शरीर सच्चिदानंदमयी आहे. श्रीकृष्णांचा उगम कोणीही नाही, उलट श्रीकृष्ण हेच प्रत्येक गोष्टीचे उत्पत्तीकर्ता आहेत. तेच सर्व कारणांचे परमकारण आहेत. ते वृंदावनवासी आहेत, मदनाप्रमाणेच अत्यंत आकर्षकही आहेत. काम गायत्री मंत्राप्रमाणे एखादा त्यांची उपासना करू शकतो. ब्रह्मसंहितेमध्ये दिव्य व्रजभूमीचे वर्णन नित्य सच्चिदानंद असे करण्यात आले आहे. त्या आध्यात्मिक भूमीमध्ये असंख्य लक्ष्मींचा वास आहे आणि त्यांना गोपी असे म्हणतात. तेथील सर्व वृक्ष हे कल्पवृक्ष आहेत. त्यांच्याकडून आपल्या सर्व इच्छा कोणीही पूर्ण करून घेऊ शकतो. तेथील भूमी चिंतामणींनी आणि अमृतरूपी पाण्याने सिंचन केलेली आहे. तेथील बोलणे गीत आहे. प्रत्येक पाऊल हा नृत्यातील पदन्यास आहे आणि बासरी ही प्रत्येकाची नित्य सहचारिणी आहे. प्राकृत जगतातील सूर्याप्रमाणे तेथे सर्व काही स्वयं प्रकाशित आहे. असे दिव्य वृंदावन धाम जाणून घेण्यासाठीच मनुष्य जीवन आहे. भाग्यवानानेच वृंदावन आणि वृंदावनवासी यांना जाणून घेतले पाहिजे. या श्रेष्ठ धामामध्ये असंख्य सुरभी गायी आहेत. तेथे दुधाने महापूर येते. एका क्षणाचाही दुरुपयोग नसल्यामुळे त्या ठिकाणी भूत, वर्तमान आणि भविष्य नाही. श्रीकृष्णांचे परमधाम या वृंदावन भूमीचा विस्तार या पृथ्वीवरही स्थित आहे आणि महान भक्त या भूमीचे परमधाम म्हणून पूजन करतात. तथापि जोपर्यंत मनुष्य आध्यात्मिक ज्ञानामध्ये अर्थात कृष्ण भावनेमध्ये अत्यंत प्रगती करत नाही, तोपर्यंत वृंदावनाचे महत्व जाणू शकत नाही. साधारण दृष्टीतून पाहिल्यास वृंदावन एका सामान्य खेड्याप्रमाणेच दिसते, परंतु एका उन्नत भक्ताच्या दृष्टीने ते मूळ वृंदावना इतकेच महान आहे. एका महान आचार्यांनी आपल्या भजनामध्ये म्हटले आहे, वृंदावन धाम यथार्थत्वाने जाणण्या इतपत माझे मन सर्व विषयांपासून केव्हा शुद्ध होईल आणि गोस्वामींनी रचलेले ग्रंथ केव्हा मी जाणू शकेन, कारण ते ग्रंथ जाणल्याने मी राधाराणी आणि श्रीकृष्णांच्या दिव्य लीला जाणू शकेन. श्रीकृष्ण आणि गोपिकांचे वृंदावनातील संबंधही दिव्य आहे. त्यांच्यातील प्रेमसंबंध या भौतिक जगतातील कामुक संबंधाप्रमाणेच दिसतात, परंतु त्या दिव्य संबंधांमध्ये आणि साधारण कामुक संबंधांमध्ये फार मोठा भेद आहे. भौतिक जगतात कामवासनेची जागृती ही काही वेळेपुरती होते आणि तथाकथित तृप्तीनंतर नाहीशी होते. आध्यात्मिक जगतात श्रीकृष्ण आणि गोपी यांच्यामधील प्रेम निरंतर वृद्धिंगत होत असते. हाच दिव्य प्रेम आणि भौतिक कामवासना यामधील भेद आहे. या शरीरापासून निर्माण होणारी कामवासना आणि तथाकथित प्रेम हे शरीराप्रमाणे क्षणभंगूर आहे, परंतु आध्यात्मिक जगतामध्ये नित्य आत्म्यापासून निर्माण होणारे प्रेम हे आध्यात्मिक आणि शाश्वतही असते. म्हणून नूतन मदन असे संबोधले जाते. गायत्री मंत्राद्वारे भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते
आणि ज्या विशिष्ट गायत्री मंत्राने त्यांची पूजा केली जाते त्या मंत्राला कामगायत्री असे म्हणतात. वैदिक शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या मंत्राने मानसिक तर्क वितर्कापासून मुक्तता होते त्याला गायत्री असे म्हणतात. कामगायत्री हा मंत्र 24.5 अक्षरांचा आहे. क्लीं काम देवाय विद्महे पुष्पबाणाय धीमहि तन्नो नंगः प्रचोदयात. तन्नो नंगः प्रचोदयात. जेव्हा एखादा शिष्य हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करण्यात प्रगती करतो तेव्हा त्याला आध्यात्मिक गुरु कामगायत्री मंत्र देतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर आध्यात्मिक गुरु जेव्हा आपल्या शिष्याला आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करताना पाहतात तेव्हा ते त्याला ब्राह्मणत्वाचे संस्कार आणि कामगायत्री मंत्र प्रदान करतात. तरी सुद्धा काही विशिष्ट परिस्थितीत कामगायत्री मंत्राचा जप केला जात नाही. काही का असेना हरे कृष्ण महामंत्राचा जप हा मनुष्याला सर्वोच्च आध्यात्मिक स्तरापर्यंत उन्नत करण्यास पुरेसा आहे. ब्रह्मसंहितेमध्ये श्रीकृष्णांच्या वेणूचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. श्रीकृष्णांनी जेव्हा आपल्या वेणुवादनास प्रारंभ केला तेव्हा त्या ध्वनीने ओम या मंत्राच्या रूपात ब्रह्मदेवांच्या कर्णांमध्ये प्रवेश केला. ओम हा अ उ आणि म या 3 अक्षरांनी बनला आहे. भगवंतांशी असणारे आपले संबंध प्रेमाची सर्वोच्च पूर्णता प्राप्त करू शकू अशा क्रिया आणि आध्यात्मिक स्तरावरील प्रेमाची वास्तविक स्थिती या 3 गोष्टींचे वर्णन ओम हा शब्द करतो. जेव्हा श्रीकृष्णांच्या वेणुवादनाचा ध्वनी ब्रह्मदेवांच्या मुखातून प्रकट होतो तेव्हा तो गायत्री मंत्र होतो. अशा रीतीने श्रीकृष्णांच्या वेणुवादनाने प्रभावित या ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ आणि आदिजीव या ब्रह्मदेवांची ब्राह्मण दीक्षा झाली. श्रीकृष्णांच्या वेणूद्वारे ब्रह्मदेव ब्राह्मण झाल्याची पुष्टी श्री जीव गोस्वामींनी केली आहे. श्रीकृष्णांच्या वेणूद्वारे प्रकट झालेल्या गायत्री मंत्रामुळे ब्रह्मदेव जेव्हा प्रबुद्ध झाले तेव्हा त्यांना संपूर्ण वैदिक ज्ञानाची प्राप्ती झाली. श्रीकृष्णांनी प्रदान केलेल्या कृपेमुळेच ब्रह्मदेव सर्व जीवांचे आध्यात्मिक गुरु झाले. गायत्री मंत्राला जोडलेल्या क्लीं या शब्दाचे वर्णन ब्रह्मसंहितेत भगवत प्रेमाचे दिव्य बीज किंवा काम गायत्रीचे बीज असे करण्यात आले आहे. श्रीकृष्ण नित्य नूतन मदन आहे ते या शब्दाचे विषय आहे आणि क्लीं या मंत्राच्या उच्चारणाने श्रीकृष्ण पूजिले जातात. गोपाल तापनी उपनिषदात असेही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांना मदन असे संबोधताना ते भौतिक जगातील मदनाप्रमाणेच आहे असा विचार करू नये. पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे वृंदावन हे श्रीकृष्णांचे दिव्य धाम आहे आणि मदन हा शब्दही आध्यात्मिक व दिव्य आहे. भौतिक मदन हा बाह्य मांसल शरीराचे प्रतीक आहे, परंतु आध्यात्मिक मदन म्हणजे असे आकर्षण आहे की ज्याद्वारे परमात्मा आत्म्याला आकर्षित करतो. वस्तुतः काम आणि मैथुन हे आध्यात्मिक जीवनातही आहे, परंतु जीवात्मा जेव्हा भौतिक प्रकृतीमध्ये देहबद्ध होतो तेव्हा ते आध्यात्मिक उद्दीपन भौतिक देहाद्वारे प्रकट होते आणि म्हणून ते विकृतपणे परावर्तित होते. जेव्हा एखादा वास्तविकपणे कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत होतो तेव्हा तो जाणू शकतो की आपली भौतिक कामवासना तृप्त करण्याची इच्छा ही अत्यंत निंद्य आहे. आध्यात्मिक कामवासनाच इष्ट आहे. आध्यात्मिक काम 2 प्रकारचा आहे. एक म्हणजे जीवाच्या स्वरूप स्थितीनुसार आणि दुसरा उद्दिष्टाला अनुसरून. जेव्हा या जीवनाची सत्यता कळते परंतु भौतिक कल्मशातून पूर्णपणे शुद्ध झालेला नसतो तेव्हा मनुष्याला आध्यात्मिक जीवनाचे ज्ञान प्राप्त झाले तरी खऱ्या अर्थाने तो गोलोक वृंदावनात स्थित झालेला नसतो. तथापि जेव्हा मनुष्य भौतिक शरीरातील मैथुनाच्या उद्दीपनातून मुक्त होतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला परमधाम वृंदावनाची प्राप्ती होते. परमधाम वृंदावनाची प्राप्ती होते. याप्रमाणे जेव्हा तो स्थित होतो तेव्हा तो कामगायत्री आणि कामबीज मंत्राचा जप करू शकतो. त्यानंतर रामानंद रायांनी सांगितले की श्रीकृष्ण हे स्त्री पुरुष आणि खरे तर संपूर्ण चराचर सृष्टीसाठी सुद्धा आकर्षक आहे. याच कारणास्तव त्यांना दिव्य कामदेव म्हणतात. रामानंद रायांनी त्यानंतर श्रीमद भागवतातून 10.32.2 एक श्लोक सांगितला की भगवंत जेव्हा वेणुवादन आणि स्मित हास्य करीत गोपिकांसमोर प्रकट झाले तेव्हा ते कामदेवाप्रमाणेच दिसत होते. निरनिराळ्या प्रकारचे भक्त असतात आणि त्यांचे निरनिराळे भाव व भगवंतांशी निरनिराळे संबंध असतात. भगवंतांशी असणारा कोणताही एक संबंध
हा त्यांच्याशी असणाऱ्या दुसऱ्या संबंधात तितकाच चांगला असतो, कारण श्रीकृष्ण हेच सर्व संबंधांचे केंद्रबिंदू आहे. भक्ती रसामृत सिंधूप्रमाणे श्रीकृष्ण हेच सर्व रसांचे आगर आहे आणि ते आपल्या दिव्य अंगकांतीने गोपींना सदैव आकर्षित करतात. ते विशेष करून तारका, पाली, श्यामा आणि ललिता यांना मोहित करतात. राधा राणीला श्रीकृष्ण अत्यंत प्रिय आहे. कृष्ण लीलांमुळे श्रीकृष्णांप्रमाणेच गोपिकाही गौरवान्वित होतात. श्रीकृष्णांशी विविध प्रकारचे संबंध असतात आणि जो कोणी विशिष्ट प्रकारच्या संबंधामुळे श्रीकृष्णांकडे आकर्षित होतो तो गौरवान्वित होतो. श्रीकृष्ण हे इतके सुंदर, दिव्य स्वरूपी आणि आकर्षक आहे की कधी कधी ते स्वतःच स्वतःकडे आकर्षित होतात. गीत गोविंद मध्ये 1:11 पुढील श्लोक आढळतो. विश्वेशामनुरञ्जनेन जनयन्नानन्दनं मिन्दिवर श्रेणिश्यामलकोमलैर उपनयन्नगैरनङ्गोत्सवम् स्वच्छन्दं कोमलैर उपनयननङ्गन उपनयन गैरनङ्गोत्सवम् स्वच्छन्दं व्रजसुन्दरीभिर्भितः प्रत्यङ्गमालिङ्गितः शृङ्गारः सुखीमूर्तिमानिव मधौ मुग्धो हरिं क्रीडती. हे सखी श्रीकृष्ण आपले सौंदर्य वाढवून वसंत ऋतूमध्ये आपल्या दिव्य लीलांचा कसा आनंद घेत आहे ते पहा. चंद्राप्रमाणे सुंदर श्रीकृष्णांचे कर चरण गोपींच्या शरीरांना स्पर्श करतात. गोपींच्या निरनिराळ्या अवयवांना आलिंगन देतात तेव्हा ते अत्यंत सुंदर दिसतात. श्रीकृष्णांचे सौंदर्य इतके आहे की ते लक्ष्मी नारायणांनाही आकर्षित करतात. श्रीमद भागवतामध्ये 10:89.58 भूमा पुरुष महाविष्णू श्रीकृष्णांना सांगतात, हे कृष्ण आणि हे अर्जुन, केवळ तुमचे दर्शन घ्यावे म्हणून मी ब्राह्मण पुत्रांना घेऊन आलो. द्वारकेमध्ये अकाली मरण पावलेल्या काही बालकांना वाचवण्याचा अर्जुनाने प्रयत्न केला होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये जेव्हा त्याला अपयश आले तेव्हा श्रीकृष्ण त्याला भूमा पुरुषाकडे घेऊन गेले. भूमा पुरुषाने त्या मृत शरीरांना जिवंत केले आणि ते म्हणाले, तुम्ही दोघेही या जगामध्ये धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि असुरांचा नायनाट करण्यासाठी अवतरित होता. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भूमा पुरुष श्रीकृष्णांच्या सौंदर्याने आकर्षित झाले आणि श्रीकृष्णांना पाहण्याच्या निमित्ताने त्यांनी ही लीला घेऊन आणली. श्रीमद भागवतात 10:16.36 मध्ये सांगण्यात आले आहे की कालिया मर्दन झाल्यावर कालियाची पत्नी श्रीकृष्णांना सांगते, हे भगवन, या पतित सर्पाला तुमच्या चरणकमलांचा प्रहार मिळण्याची संधी कशी प्राप्त झाली हे आम्हाला कळत नाही, कारण केवळ तुमच्या दर्शनासाठी लक्ष्मी देवीने अनेक वर्षे कठोर तपस्या केली. आपल्या सौंदर्याने श्रीकृष्ण स्वतः कसे आकर्षित होतात त्याचे सुंदर वर्णन ललित माधव मध्ये 8:34 मध्ये आढळते. स्वतःची प्रतिमा पाहून श्रीकृष्ण आश्चर्यचकित झाले. ही प्रतिमा किती धन्य आहे. ज्याप्रमाणे राधाराणी या रूपाद्वारे आकर्षिली जाते त्याचप्रमाणे मी सुद्धा या रूपाकडे आकर्षित होत आहे. श्रीकृष्णांच्या सौंदर्याचे संक्षिप्त वर्णन केल्यावर भगवान श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक शक्तीचे वर्णन श्री रामानंद राय करू लागले, जिचे श्रीमती राजनाथ राधाराणी नेतृत्व करते. श्रीकृष्णांच्या अनंत शक्ती आहेत, त्यापैकी 3 शक्ती मुख्य आहेत: चित शक्ती, माया शक्ती आणि जीवशक्ती. या विधानाची पुष्टी विष्णू पुराणातील 6व्या अध्यायातील या वाक्यात केली आहे की विष्णूंकडे एक शक्ती आहे आणि ती 3 प्रकारे प्रकट होत असते. जेव्हा ती आध्यात्मिक शक्ती अज्ञानाने आवृत्त होते तेव्हा तिला तटस्था शक्ती म्हणतात. भगवान श्रीकृष्ण सच्चिदानंदमय असल्यामुळे त्यांच्या पराशक्तीची सुद्धा 3 रूपे आढळतात. आनंद अंशाने रुदिनी, सत अंशाने संधिनी आणि चित अंशाने संहित शक्तीची अभिव्यक्ती होत असते. विष्णू पुराणात 1:12.69 मध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांची रुदिनी शक्ती त्यांना दिव्य सुख आणि आनंद देते. म्हणून जेव्हा श्रीकृष्णांना सुखास्वादनाची इच्छा होते त्यावेळी ते आपली रुदिनी शक्ती प्रकट करतात. आपल्या दिव्य विग्रहात भगवान श्रीकृष्ण आपल्या रुदिनी शक्तीचे रसास्वादन करतात आणि हेच राधाकृष्ण लीलेचे सार आहे. या लीला केवळ श्रेष्ठ भक्तांनाच कळू शकतात. राधाकृष्णांच्या शक्ती व लीलांना
भौतिक स्तरावरून समजण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. सर्वसाधारणपणे लोक या लीलांना चुकीने भौतिक समजतात. जेव्हा ही हृदयी शक्ती अधिक घन होते, तेव्हा त्या प्रेमाच्या परमस्तराला महाभाव असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांची नित्य सहचारिणी श्रीमती राधाराणी मूर्तिमान महाभाव स्वरूप आहे. या संबंधात श्री रूप गोस्वामी उज्ज्वल नीलमणी 4.3 या ग्रंथात म्हणतात की श्रीकृष्णांवर प्रेम करण्यात राधाराणी आणि चंद्रावली या दोघींच्याच स्पर्धा असते. या दोघींमध्ये राधाराणी श्रेष्ठ आहे, कारण ती महाभाव स्वरूप आहे. केवळ श्रीमती राधाराणीमध्येच महाभाव आढळतो. महाभाव हृदयी शक्तीने परिपूर्ण आहे व ते श्रीकृष्णांवरील सर्वोच्च प्रेमाचे प्रतीक आहे. म्हणून कृष्ण प्रेयसी श्रेष्ठ म्हणून श्रीमती राधाराणी प्रसिद्ध आहे आणि तिचे नाव राधाकृष्ण असे भगवान श्रीकृष्णांशी सदैव जोडलेले असते. ब्रह्मसंहितेतही 5.37 मध्ये प्रमाणित केले आहे की भगवान श्रीकृष्ण आध्यात्मिक जगतात आपल्या हृदयी शक्तीच्या साह्याने विविध रूपे धारण करतात आणि या शक्ती श्रीकृष्णांपासून अभिन्न आहेत. श्रीकृष्ण आपल्या हृदयी शक्तीच्या संगतीत सतत आनंद उपभोगीत असले तरीही ते सर्व व्यापक आहे. म्हणून ब्रह्मदेवांनी सर्व कारणांचे कारण असलेल्या गोविंदांना सादर आणि श्रीकृष्ण दिव्य पूर्णतेचे परम प्रतीक आहे, त्याप्रमाणे श्रीकृष्णांना संतुष्ट करणाऱ्या त्या दिव्य हृदयी शक्तींचे परम प्रतीक राधाराणी आहे. श्रीकृष्ण अनंत आहेत, म्हणून त्यांना संतुष्ट करण्यासाठी राधाराणी देखील अनंत आहे. राधाराणीच्या केवळ दर्शनाने श्रीकृष्ण संतुष्ट होतात, परंतु राधाराणी स्वतःला अशा रीतीने विस्तारित करते की भगवान श्रीकृष्ण तिचे सुख उपभोगण्यासाठी अधिकाधिक इच्छा करतात. श्रीमती राधाराणीच्या हृदयी शक्तीचे अनुमान करण्यात असमर्थ असल्याने श्रीकृष्णांनी राधाराणीची भूमिका घेण्याचे ठरविले आणि हा संयोग म्हणजेच श्री चैतन्य महाप्रभू. नंतर रामानंद रायांनी राधाराणी ही श्रीकृष्णांच्या हृदयी शक्तीचे परम प्रतीक आहे हे स्पष्ट करण्यास प्रारंभ केला. ललिता, विशाखा आणि आपल्या अंतरंगा सखींच्या रूपात राधाराणी आपला विस्तार करते. उज्ज्वल नीलमणी या ग्रंथात रूप गोस्वामींनी राधाराणीच्या गुणांचे वर्णन केले. ते म्हणतात की श्रीमती राधाराणींचा विग्रह म्हणजे स्वयं दिव्य रसानंदाची उत्पत्ती आहे. तो श्री विग्रह पुष्प आणि सुगंधांनी सुशोभित व अलौकिक कृष्ण प्रेमाने परिपूर्ण आहे. राधाराणी भगवान श्रीकृष्णांची मूर्तिमान हृदयी शक्ती आहे. श्रीमती राधाराणीचा दिव्य श्री विग्रह 3 वेळा अभिषिक्त होतो. प्रथम कारुण्यामृताच्या धारे, नंतर यौवनामृताच्या धारे व शेवटी लावण्यामृताच्या धारे. अशा प्रकारे 3 वेळा स्नान केल्यानंतर तिचा विग्रह दैदिप्यमान वस्त्रांनी आणि कृष्ण सौंदर्य रूपी उठण्याने शृंगारित केला जातो. याप्रमाणे तिचे सौंदर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ लालित्य होय. श्री राधाराणीचा श्री विग्रह कंप, अश्रू, स्तंभ, स्वेद, स्वरभेद, मूर्छा, प्रलय व उन्माद वगैरे प्रेम लक्षण रूपी अलंकारांनी विभूषित आहे. अशी विभूषित हृदयी शक्ती 9 लक्षणे प्रकट करते. यापैकी 5 लक्षणे पुष्पमालांनी सजलेल्या श्रीमती राधाराणीच्या सौंदर्याने प्रकट होतात. तिच्या धैर्यशील शांतपणाची तुलना कर्पुराने स्वच्छ केलेल्या वस्त्रांच्या आच्छादनाशी केली जाते. तिची वेणी म्हणजे श्रीकृष्णांशी केलेला प्रचंड मान आहे व कपाळावरील तिलक तिचे सौभाग्य लक्षण आहे. श्रीमती राधाराणींचे कर्णेंद्रिय कृष्ण यशावर नित्य केंद्रित असते. तांबूल चर्वण केल्यामुळे तिचे अधर लाल होतात. अशा प्रकारे श्रीकृष्णांवरील संपूर्ण आसक्ती हे तिच्या नेत्राचे काजळ आहे. राधाराणीचे स्मित कर्पुरासारखे आहे. सौरभालयात ज्यावेळी ती गर्वाच्या शय्येवर पहुडते, त्यावेळी विरहाची पुष्पमाला तिच्या श्री विग्रहावर संचलित असते. श्रीकृष्णांविषयी असलेल्या उत्कट प्रेमामुळे तिचे वक्षस्थळ मान कंचुकीने आवृत्त आहे. श्रीकृष्णांची परमप्रेयसी श्रीमती राधाराणी वीणावादन करते. ती नित्य नवकिशोर श्रीकृष्णांच्या खांद्यावर आपले करकमल ठेवून उभी असते. श्रीमती राधाराणीमध्ये इतके दिव्य गुण आहेत की ती श्रीकृष्णांच्या सेवेत सदैव मग्न असते. श्रीमती राधाराणी वैवर्ण, विषाद, अश्रू वगैरे सुदीप्त सात्विक भावांनी विभूषित असते. तिच्या श्री विग्रहावर सर्व अलौकिक भाव प्रकट होतात. ज्यावेळी भाव अनावर होऊन
एक प्रेमी व्याकुळ होतो त्यावेळी सुदीप्त सात्विक भाव प्रकट होतात. श्रीमती राधाराणी किलकिंचित नावाचा आणखी एक भाव प्रकट करते. हा भाव 20 प्रकारे प्रकट होत असतो. हे भाव अशा अंशाने शरीराने, मनाने व सवयीने व्यक्त होतात. शारीरिक भावना या हावभावाने व्यक्त होतात, तर मानसिक भाव हे शोभा शोभा, कांती, दीप्ती, माधुर्य, प्रगल्भता, औदार्य व धैर्य अशा प्रकारे व्यक्त होतात. आणि सवयीतील भाव लीला, विलास, विच्छिती व विभ्रम असे आहेत. श्रीमती राधाराणीच्या ललाटावर सौभाग्याचा तिलक आहे व गळ्यात प्रेम वैचित्र्याचा तारीख आहे. प्रियकर प्रेयसीच्या मिलनाच्या प्रसंगी वियोगाच्या आशंकेमुळे प्रेम वैचित्र्य हा भाव प्रकट होतो. श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांपेक्षा 15 दिवसांनी लहान आहे. ती नेहमी आपले करकमल आपल्या सखींच्या खांद्यावर ठेवते व आणि कृष्णलीलेच्या कथनात व चिंतनात नित्य मग्न असते. आपल्या मधुर वाणीने श्री राधा श्रीकृष्णांना श्याम रस मधूचे पान सतत करविते. ती श्रीकृष्णांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यात सदैव तत्पर असते. अशा रीतीने श्रीमती राधाराणी भगवान श्रीकृष्णांच्या सर्व कामना पूर्ण करणाऱ्या व त्यांना तृप्ती देणाऱ्या अद्वितीय विशिष्ट गुणांनी अलंकृत आहे. गोविंद लीलामृत या ग्रंथातील एका श्लोकानुसार कृष्ण प्रेमाची जन्मभूमी कोणती याचे उत्तर केवळ श्रीमती राधाराणी. श्रीकृष्णांना सर्वाधिक प्रिय काय आहे याचे उत्तर म्हणजे एकमात्र राधाराणी, अन्य कोणीही नाही. केसांची कुटिलता, नेत्रांची तरलता आणि पुरोजांमध्ये काठिण्य हे सर्व गुण श्री राधिकेमध्ये आहेत. केवळ श्रीमती राधिका हीच श्रीकृष्णांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते, अन्य कोणीही नाही. सत्यभामा देखील श्रीमती राधाराणींशी स्पर्धा करते, परंतु ती देखील राधाराणीचा आदर्श समोर ठेवीत असते. श्रीमती राधाराणी इतकी प्रवीण आहे की सर्व व्रजगोपी तिच्याकडे कला शिकण्यासाठी येतात. तिचे सौंदर्य इतके असामान्य आहे की लक्ष्मी आणि पार्वती देखील तिच्यासारखे सौंदर्य प्राप्त करण्याची लालसा करतात. अखिल ब्रह्मांडातील सर्वोत्तम पतिव्रता म्हणून प्रख्यात असलेली अरुंधती सुद्धा श्रीमती राधाराणीकडून पतिव्रता धर्म जाणण्यास उत्सुक आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णही जेथे श्रीमती राधाराणीच्या अतिशय दिव्य गुणांचा अंदाज व्यक्त करू शकत नाही, तिथे सामान्याला तिच्या गुणांचा अंदाज करणे शक्यच नाही. श्री रामानंद रायांकडून राधाकृष्ण प्रेमतत्व ऐकल्यावर भगवान श्री चैतन्य महाप्रभूंना त्यांच्या प्रेमविलासाचे वर्णन ऐकण्याची इच्छा झाली. श्री रामानंद रायांनी भगवान श्रीकृष्णांचे धीर ललित असे वर्णन केले, जो चतुर व नवयौवन आहे, हास परिहास करण्यात पटाईत आहे, ज्याला कसलीही चिंता नाही आणि जो नेहमी आपल्या प्रेयसीला वश असतो, अशा व्यक्तीला धीर ललित म्हणतात. श्रीमती राधाराणी समवेत श्रीकृष्ण प्रेमलीला करण्यात सतत मग्न असतात व तिच्या सोबत प्रणय चेष्टा करण्याकरिता ते वृंदावनातील कुंजांचा आश्रय घेतात. अशा प्रकारे त्यांनी आपली किशोरावस्था सफल केली. श्री भक्ती रसामृत सिंधूमध्ये उल्लेख आहे, श्रीकृष्णांचे रतिकेली संबंधीचे उद्दाम बोलणे ऐकून श्रीमती राधाराणीने लज्जेने जेव्हा नेत्र मिटले, तेव्हा त्याचा लाभ उठवून श्रीकृष्णांनी तिच्या उरोजांवर अनेक चित्रे काढली. ही चित्रे पाहून श्रीमती राधाराणींच्या सखी तिची थट्टा करू लागल्या. अशा प्रकारे श्रीकृष्ण सतत प्रेमक्रीडेत मग्न असायचे. त्यांनी आपली किशोरावस्था या प्रकारे सफल केली. या अलौकिक लीला श्रवण करून श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, प्रिय रामानंद, तुम्ही श्री राधा आणि श्रीकृष्ण यांच्या दिव्य लीलांसंबंधी जे काही सांगितले ते सर्व पूर्णपणे सत्य आहे, परंतु तरी सुद्धा मला अधिक श्रवण करण्याची इच्छा आहे. श्री रामानंद राय उत्तरले, याच्या पुढे वर्णन करणे मला कठीण दिसते. मी एवढेच सांगू शकतो की प्रेम विलास विवर्त नावाचा भाव असतो. या भावासंबंधी मी काहीतरी सांगूही शकतो, परंतु मला माहित नाही की ते ऐकून आपल्याला आनंद होईल की नाही. प्रेमविलासामध्ये 2 प्रकारचे भाव असतात आणि संयोग. हा दिव्य वियोग इतका तीव्रतम असतो की वास्तविक पाहिले तर तो संयोगाहून अधिक रसमय आहे. श्री रामानंद राय हे राधा आणि कृष्ण यांच्यातील अशा उच्च विलासातील तज्ञ होते. त्यांनी भगवान गौर सुंदरांना स्वतः रचलेले एक सुंदर गीत ऐकवले. या गीताचे तात्पर्य असे आहे,
प्रियकर आणि प्रेयसी संयोगापूर्वी आपल्या अलौकिक क्रीडा विलासातून एक भाव उत्पन्न करतात. याला राग असे म्हणतात. श्रीमती राधाराणीने आपली स्वीकृती व्यक्त केली. आमच्यातील हे परस्पर स्नेहाकर्षण पराकोटीला जाऊन पोहोचते, पण या आकर्षणाचे कारण स्वतः राधाराणीच आहे. श्रीमती राधाराणी म्हणाली, कारण काहीही असो, तुमच्या आणि माझ्यातील अनुरागामुळे आपण दोघे अभिन्न झालो आहोत. मला अशा विरहाच्या क्षणी अशा घनीभूत प्रेमोदयाचे कोणतेही कारण दिसत नाही. संयोग आणि नेत्र कटाक्षांव्यतिरिक्त आमच्या प्रेमात अन्य कोणतेही कारण किंवा मध्यस्थ नव्हते. विशुद्ध सत्वामध्ये स्थित झाल्याशिवाय श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्ण यांच्यातील हा प्रेमविलास समजणे अतिशय कठीण आहे. तसेच भौतिक स्तरावरील सत्व गुणाने सुद्धा असा अलौकिक विलास समजणे कठीण आहे. कारण हे आदान प्रदान समजण्याकरिता प्रत्यक्षात भौतिक स्तरावरील सत्व गुणाच्या पलीकडे जावे लागते. याचे कारण म्हणजे श्रीमती राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील भावनांचे आदान प्रदान हा मुळी भौतिक जगातील विषयच नव्हे. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मोठ्यात मोठा तार्किक सुद्धा विषय समजू शकत नाही. भौतिक क्रिया हा एकतर स्थूल देह किंवा सूक्ष्म मनाकरिता केल्या जातात. परंतु श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्ण यांच्यातील प्रेमविलास अशा भौतिक अभिव्यक्ती अथवा बौद्धिक मनोधर्माच्या पलीकडे आहे. भौतिक उपाधीतून मुक्त झालेली निर्मळ इंद्रियेच ही गोष्ट समजू शकतात. परंतु जे निर्विशेषवादी आहेत आणि ज्यांना दिव्य इंद्रियांविषयी काहीच ज्ञान नाही, असे लोक केवळ भौतिक इंद्रियांच्या क्षमतेपर्यंत निर्णय घेऊ शकतात आणि अशा प्रकारे अलौकिक प्रेमविलास किंवा दिव्य इंद्रियांचे कार्य समजू शकत नाही. ज्यांनी प्रायोगिक ज्ञानाच्या बळावर प्रगती केली आहे ते एकतर स्थूल शरीराच्या साह्याने किंवा मनोधर्माच्या साह्याने केवळ जड भौतिक इंद्रियांना संतुष्ट करू शकतात. मन किंवा शरीरातून उत्पन्न झालेले सर्व काही सदैव अपूर्ण आणि नश्वर आहे. या उलट दिव्य कार्यकलाप मात्र नित्य प्रेममयी आणि अद्भुत असतात. दिव्य स्तरावरील विशुद्ध कृष्णप्रेम भौतिक आसक्तीहीन शुद्धतेचे महारत्न आहे आणि पूर्णपणे दिव्य आहे. भौतिक जगात दिसून येणारा कामोन्माद स्पष्ट दाखवून देतो की भौतिक आसक्ती नश्वर आहे, परंतु वैकुंठ लोकात अशा प्रकारचा उन्माद दिसून येत नाही. इंद्रिय तृप्तीच्या मार्गावरती बाधा आल्यामुळे भौतिक क्लेश होतात, परंतु दिव्य विरहाशी याची तुलना करता येत नाही. दिव्य विरहामध्ये भौतिक विरहाप्रमाणे उन्माद आणि असामर्थ्य आढळत नाही. श्री भगवान श्री चैतन्यांनी मान्य केले की अलौकिक प्रेमविलास जीवनाचा अंतिम उद्देश किंवा साध्य वस्तूची परमावधी आहे. ते श्री रामानंद रायांना म्हणाले, तुमच्या कृपेने मी हे साध्य तत्व समजू शकलो. दिव्य साधन क्रिया केल्याविना या स्थितीची प्राप्ती करणे शक्य नाही. तेव्हा मला आता कृपया हे समजावून सांगा की मी या स्थितीची कशी काय प्राप्ती करू शकतो. श्री रामानंद रायांनी उत्तर दिले, मला सुद्धा आपल्याला समजावून सांगणे तितकेच कठीण आहे. मी केवळ आपल्या इच्छेनुसारच बोलत आहे. कोणीही आपल्या परम बलवान इच्छेची अवहेलना करू शकत नाही. खरे सांगावयाचे तर आपल्या इच्छेने उल्लंघन करण्याचे सामर्थ्य कोणातही नाही आणि जरी मी बोलत आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात मी वक्ता नाही. आपण बोलत आहात म्हणूनच वक्ता आणि श्रोता दोघेही आपणच आहात. म्हणून साध्य वस्तूच्या जीवनाचे परम ध्येय प्राप्तीविषयी आपल्या इच्छेप्रमाणे माझ्याकडून वदवून घ्या. माताजी थांबायचं का इथे? हरे कृष्ण. हो माताजी, हरे कृष्ण. माताजी थांबूया आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद माताजी. आज माझा थोडा घसा खराब होता. नाही, मला तुम्ही जाणवलं वाचला. वाचण्याची संधी मिळाली.